पुढील 7 जन्म हाच पती लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. अढळ निष्ठा आणि श्रद्धेच्या बळावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. स्त्रीच्या पातिव्रत्याची महती सांगणारा हा सण. हिंदू वर्षातील श्रावण महिना हा तर सणांचा महिना. या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. ती येते श्रावण शुद्ध पंचमीला. पुराण काळापासून या दिवशी घरोघरी किंवा जंगलात वारुळापाशी जाऊन स्त्रिया नागाची पूजा करतात किंवा मग घरातच पाटावर 5 फण्यांचा नाग काढून किंवा मातीचा नाग तयार करून त्याची भक्तिभावाने फुलं, हरभरे, लाह्या आणि दूध वाहून पूजा करतात. नाग किंवा साप शेतकऱ्यांच्या शेतातील उंदीर मारून खातो आणि एक प्रकारे शेतकऱ्याची मदत करतो, म्हणून त्याचे या निमित्ताने आभार मानावेत, हीच त्यामागील सद्भावना. यानंतर येते ती राखी पौर्णिमा. बहीण भावाच्या अतूट नात्याची महती सांगणारा हा दिवस. या मेरे राखी के भाई, या मेरे छोटी बहन. मुळात भावाने आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी बहिणीने त्याला घातलेलं बंधन, हीच हा सण साजरा करण्यामागील सद्भावना. श्रावणातील पुढील महत्वाचा आणि प्रचंड उत्साहाचा सण म्हणजे गोपाळकाला, म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी, श्रावण वद्य अष्टमी. याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. रात्री 12 वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी फळा फुलांनी सजवलेली दह्या दुधाची हंडी उंचावर बांधतात. गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला. आणि पुरुष एकावर एक असे उभे राहून मानवी मनोरे उभारून ती हंडी फोडतात. हा खेळ प्रचंड उत्साहाचा आणि तितकाच थरारकही असतो. काही भारतीय सण हे निसर्गाबद्दल आणि निसर्गातील प्राणी मात्रांप्रती आभाराची, त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड नव्हे पण त्यांची जाणीव म्हणून साजरे केले जातात. यापैकीच एक सण म्हणजे पोळा. याला बेंदूर किंवा बेंदर असेही म्हणतात. आपल्या करता सदैव झिजणाऱ्या या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच पोळा. आणि मग भाद्रपद महिन्यात येतो तो सण ज्याच्या आगमनाची आपण सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघत असतो. हो, आपल्या गणपती बाप्पाची. आपल्या साऱ्यांचा आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी हा घरगुती उत्सव सार्वजनिक केला आणि गणेशोत्सवाचा आनंद 100 पटीने वाढला. आणि आता तर गल्लोगल्ली गणेशोत्सव मंडळ मोठमोठ्या मंडपात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. सजावटीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन करतात. गणेशोत्सवाचे हे 11 दिवस लहान थोर, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत गणेश भक्तीने भारावून गेलेले असतात. आणि हेच गणेश भक्त गणेश विसर्जनाच्या वेळी अत्यंत भावुक होऊन पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. हे नाम रे सबसे बड़ा तेरा नाम, शेरों वाली ऊंचे डेरों वाली. दसरा म्हणजेच विजयादशमी, 3.5 मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याची मुहूर्तमेढ याच दिवशी रोवली जाते. यानंतर येतो तो सण ज्याची सगळे हिंदूच नव्हे तर सर्वधर्मीय वाट बघत असतात. ज्या सणामुळे आपलं सर्वांचं अंधकारमय जीवन असंख्य दिव्यांच्या तेजाने उजळून निघतं, आनंदाने भरून निघतं. असा तो सण म्हणजेच दीपावली, दिवाळी. गरीब श्रीमंत सारेच जण आपापल्या परीने हा सण साजरा करतात. पहिला दिवस वसुबारस. या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. मग नरक चतुर्दशी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून अनेक स्त्रियांची सुटका केली तो दिवस.
त्यानंतर लक्ष्मीपूजन. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. मग बळीप्रतिपदा, पाडवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. असे 4 ते 5 दिवसांचा हा सण म्हणजे वर्षभराचा आनंद आणि स्फूर्ती देणारा सण. भाऊबीज म्हणजे यमाने आपल्या बहिणीचा वस्त्र अलंकार देऊन तिच्या घरी भोजन करून तिचा आदर सत्कार केला तो दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, त्याला ओवाळून गंध टिळा लावते आणि भाऊ यथाशक्ती पैसे, कपडा लत्ता, अलंकार देऊन तिचा आदर करतो. बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचा हा सण भाऊबीज. पण आता आपण त्यांचं पावित्र्य पाळतोय का? आज सणांचं बाजारीकरण केलं जात आहे, ते थांबवायला हवं. त्यांचं सत्व पाळून ते साधेपणाने साजरे करायला हवेत, तरच त्यातला खरा आनंद आपल्याला मिळू शकेल आणि आपण तो इतरांनाही देऊ शकू, असं नाही का आपल्याला वाटत? हे गणेशा, विघ्नहर्त्या, आम्हाला सण उत्सवांचा खरा अर्थ कळू देत. ते साजरे करताना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, तर उत्सवांच्या निमित्ताने सामाजिक कार्य आमच्याकडून घडू देत. उत्सवांचा आनंद द्विगुणित होऊ देत आणि खऱ्या अर्थाने तुझी सेवा आमच्याकडून होऊ देत. हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना.